प्रयास वंदन करू आलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांना मानाचा देश सगळ्या जल्ला फोन केला होता आपली योगाची ड्युटी झाली पुढे येऊ नका बरं का कोणी सगळ्यांना घसरता पुढे येऊ नका सकाळी शासनाच्या वतीनं कारण आता डायरेक्ट मुद्द्यावर वेळ केलं जातं शासनाच्या वतीनं चर्चा झाली आपल्या मुद्द्यावर शासनाला आपण मागण्या केल्या होत्या आणि त्या मागण्यासाठी आपण मुंबईपर्यंत आलेलो मराठा मध्ये बोललो जाऊ नको आम्ही विकासाने चालवलो कधी काही ऐकायचा शिका तुमच्या उत्तराकडे लावायचा बोलतात दुसऱ्या डावसाठी ते डाव साधून ठिकून द्यायचा नाही करायला मग मुंबईचं नाही काय तर तुम्हाला आरक्षण पाहिजे बाकीचं काय करायचं कुठे जायचं कुठे नाही जायचं गडवले कावेळ सुद्धा छत्रपतींनी शिकवलं तर आपल्याला खेळायचं शिका एक वेळ लावून नाही घ्यायचं एका शब्दाचं कळवलं ज्या त्याच्या पत्रात विजय टाकायचा त्यासाठी धावत आपण नुसतं पळायला नाही जातीच्या पत्रात विजय टाकायचा एक वेळ झालं पोरांचं सरकारची चर्चा झाली आणि त्यांचे मंत्री महोदय मात्र कुणी आलेले नव्हते सचिव सामान्य प्रशासनाचे सचिव सुमंत भांगे साहेब हे सगळा चर्चेचा सारासार निर्णय घेऊन आपल्यापर्यंत आले त्यांनी एकूण झालेला त्यांचे काय काय निर्णय आहेत कसे कसे आहेत याबाबत आपल्याला सकाळी सांगितलं आमच्याकडून सुद्धा अर्धवट वाचले ते आलो तेवढा वेळ पण नव्हता प्रत्येक माणूस आपल्याला झोपीने टाकलेला उद्या रोडवर झोपतो हे का ते ऐक आरक्षण ऐकायला आला गोळ्या म्हणाला गांभीर्याचं शिकाय अख्खा देश आपल्याकडे बघतोय मराठीमध्ये टाकतो आले त्यामुळे गांभीर्याला सरकारनं त्यांच्याबद्दलची काय भूमिका आहे आणि आपली भूमिका काय आपली भूमिका ही आहे ती तुमच्या समोर अगोदर सांगतो ही तुम्हाला सगळ्याला माहिती म्हणून तुम्ही मुंबईत आले आपलं म्हणणं होतं जर 54 लाख नोंदी मराठ्यांच्या जर खरंच सापडल्या मराठा ओबीसी आरक्षणात असलेल्या तर ते प्रमाणपत्र तुम्ही वाटप करा ज्या 54 लाख नोंदी सापडल्या नोंद नेमकी कोणाची आहे हे माहिती जर करायचं असलं तर त्या ग्रामपंचायतला नोंदी मिळालेले कागद तुम्ही चिटकावले पाहिजे तरच माहित होईल की माझी नोंद सापडली का नाही सापडली तरच तो अर्ज करू शकेल प्रमाणपत्र घेण्यासाठी त्यांनी असं सांगितलं होतं की काही जणांनी अर्ज केले नाही आता त्याला नोंद मिळालेली जर माहितच नसलं तर ते अर्ज करेल कसं त्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतला लावा आणि शिबिर घ्या त्यातला निर्णय त्यांनी एक सांगितला की ज्या 54 लाख नोंदी ते प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी आपण इकडे निघाल्यापासून बरं का गावागावात शिबिर त्यांनी सुरू केली आणि नोंदी जे मिळाल्या ते सुद्धा ग्रामपंचायतला लावायला सुरू केली आता
54 लाख नोंदी मिळाल्या. 54 लाख बांधवांना प्रमाणपत्र मिळतील, कारण नोंदी मिळाल्यात मंडळाच्या नंतर ते मिळणार आहेत हे ग्राह्य धरू. विषय राहिला दुसरा, ज्या नोंदी मिळाल्या, आवाज येतो सगळ्याला, ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदी मिळालेल्या बांधवांच्या सगळ्या परिवाराला कायदा सांगतो त्याच्या परिवाराला दिल्या पाहिजे. त्याच्या परिवाराला सुद्धा त्याच नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देण्यात यावे. जसं की एक नोंद मिळाली, काही ठिकाणी एका नोंदीवर 70 जणांना लाभ मिळाला, काही जणांना 200 पण मिळाला, काहीला 250 पण मिळाला. आता एक बांधव मला इथे वाणगावचा कपूरला भेटला होता. त्यांनी सांगितलं माझ्या एका नोंदीवर 70 लोकांना आमच्या गावातला 170 लोकांना आमच्या गावात फायदा झाला. आणि त्याच्यात मी सुद्धा असं तो म्हणून, पण आपण सारासार 5 करू. एका नोंदीवर 5 जरी फायदे झाले तरी 2 कोटी मराठा समाज आरक्षणात जातो. हे झाले 2 मुद्दे क्लिअर. जर 54 लाख नोंदी मिळाल्या तर त्यांना प्रमाणपत्र वितरित करा. वंशावळ जोडायला 54 लाख नोंदी जे ते वंशावळ जोडायला काही कालावधी लागतो. त्यासाठी त्यांनी समिती गठीत केलेल्याचा सुद्धा एक शासन निर्णय दिला. त्याबाबत आता ह्या नोंदी मिळाल्यात म्हणल्याच्या नंतर त्यांना प्रमाणपत्र मिळायला लागले, ते मिळणारे वंशावळ जोडल्याच्या नंतर ते 100% मिळणारे. त्याची गोष्ट करत नाही, लांब जाऊन तिकडे गेलं मला वाटलं मंदिर मध्ये उतरत का नाही. 54 लाख नोंदी मिळाल्या, त्यांचे प्रमाणपत्र वाटप सुरू आहे. आता ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याच्या परिवाराला जर द्यायचं असलं तर त्या परिवाराला अर्ज करणं सुद्धा गरजेचं आहे. उदाहरणार्थ तुमच्यातल्या एखाद्याची नोंद मिळाली, तुम्हाला प्रमाणपत्र मिळाले, तुमच्या परिवाराला अर्ज करणं सुद्धा गरजेचं आहे. ती सुद्धा आपली जबाबदारी आपल्याला सावध राहावं लागणार. आपल्याला तर नोंद विश्वासासाठी सुद्धा मदत करायची समाज म्हणून, आणि आपण अर्ज सुद्धा करायचे ते प्रमाणपत्र करायचं. आपण अर्ज नाही केला तर आपल्याला प्रमाणपत्र कसं काय देते पटत आहे नाही तुम्हाला. समजा आपल्या भावाची नोंद मिळाली आणि त्याच्या पत्नीने चिंतेने जर अर्ज नाही केला तर मग ते प्रमाणपत्र देणार कसं. आपल्याला ज्याची नोंद मिळाली गावागावात त्यांनी तातडीनं अर्ज भरून सुरू करा. आपण त्यांना मागणी केली होती 4 दिवसाचा, ते सुद्धा प्रमाणपत्र वितरित करायचं 4 दिवसात. तुम्ही काही मग 20 डिसेंबर होतो मग चाललं जेवणाचं दिलं मी काय चेष्टा नाही करीत तेव्हा मार्गामध्ये आपल्याला अर्ज करणं आवश्यक आहे. 54 लाख नोंदीच्या जागेवरती त्यांनी असं सांगितलं, हे सामान्य प्रशासनाचे सचिव सांगते ना, हे सगळ्यांना व्हॉट्सअपला देणार टोटल मराठ्यांचा आणि मिरेच्या बांधवाचा सुद्धा. 54 लाख नाही तर 57 लाख नोंदी मिळाली. कारण हे म्हटला मराठी इकडे निघालेला दणका त्याच्यात हे वाढल्या दिसत. आता 54 लाख नोंदी मिळाल्या, त्यांना प्रमाणपत्र वितरित करा. आपण असं सांगितलं होतं, त्यांनी सांगितले 37 लाख लोकांना प्रमाणपत्र आम्ही वितरित केले. आवाज आहे ना? काय नाही यादी दिली नाही, यादी देतो तुम्हाला नाही काच काय म्हणता. नीतीकर यादीचा बोलत पुस्तक मी त्यांना सोडत काय पुढं आहे का नाही, पुढं काय पुढं आहे ना बरं जायचं. यादी घेतली त्यांच्याकडून, यादी सगळ्या व्हॉट्सअपवर टाकतो मी. आणि वेळेच्या पलीकडे काय माहिती माहिती आणखी आवाज यायला काय म्हणते ते संवाद असं करा.
काय लय ज्ञान रडत नाही फक्त वरचा त्यांनी 37 लाख लोकांना आतापर्यंत प्रमाणपत्र वितरित केले. त्याचंही एक पत्र आपल्याकडे दिलं. आपलं म्हणणं मग बाकीचं कसं दिलं त्यांच्या वंशावळीची आम्ही सुरू असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी समिती केली. आता एक मुद्दा आपला क्लिअर झाला. 54 लाख नोंदींचे प्रमाणपत्र द्या तर त्यांनी 37 लाख मराठ्यांना दिलेत. वरचे किती राहिले असतील 10-15 लाख ते सुद्धा लगेच देतो. पण आता ज्या लोकांना मिळाले त्यांचा डाटा द्या आपण मागितला. नेमके दिले कोणाला म्हणजे आपल्याला त्याच्यात स्वस्त सुद्धा येईल. आता ते काय तेवढा मोठा विषय नाही. तेवढं म्हणजे काय आपण लावून धरण्याचा विषय नाही. डाटा म्हणजे लावून धरणं नशीब आपलं प्रमाणपत्रात ते लावून धरणं डाटा नाही. पण तरी आपण मागितलं तुम्ही ह्या 57 लाख लोकांना कोणाला दिलं त्याच्या नावासह आम्हाला डाटा द्या. एक मुद्दा क्लिअर झाला. 54 लाखापैकी 37 लाख प्रमाणपत्र त्यांनी वितरित केलं. राहिलेलं सुद्धा करायला लागलं. आणि हे जर आम्ही आंतरराष्ट्रीय सोडलं काहीतरी खोड्या करून घ्यायचे आणि त्यांच्या नातेवाईकांना अर्ज करा ते काम त्यांना लगेच प्रमाणपत्र दिले जाते. दुसरं शिंदे समिती ही रद्द करायची नाही. या समितीनं काम वाढवत राहायचं. नोंदी सापडत राहायच्या. कारण मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या आणि महाराष्ट्रात सुद्धा त्यांनी काम करायचं. त्यांनी तिची 2 महिने मुदत वाढवली. आणखी आपलं म्हणणं 1 वर्षभर वाढवा टप्प्याटप्प्यानं वाढीत येईल असं म्हणले. सध्या 2 महिन्यात त्यांनी वाढवली. हे 2 काम. तिसरे जाऊन सगळ्यात महत्वाचं ज्याची नोंद मिळाली आणि ज्याची नोंद मिळाली नाही. ज्याची नोंद मिळाली त्याच्या गणगटातील सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा त्या प्रमाणपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायचे आणि त्याचा अध्यादेश आम्हाला पाहिजे. त्याचा अध्यादेश शासन निर्णय आम्हाला पाहिजे. त्याशिवाय त्या सोयऱ्यांचा त्या नोंदीच्या आधारावर फायदा होणार नाही. आता त्याच्यात काय झालंय सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना म्हणजे राजपत्र जे अध्यादेश येणार आहे. अध्यादेश आपल्यासाठी महत्वाचा. या 54 लाख नोंदी प्लस त्या 54 लाख बांधवांच्या परिवारात ज्या नोंदी दिल्या हा एकूण आकडा आणि त्या आकड्याच्या आधारावर जे सगळे सोयरे यांना जर द्यायचं असेल कारण त्यांच्याकडे नोंद नाहीये. ज्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडे नोंद नाहीये मग त्या नोंद मिळालेल्या बांधवांनी शपथपत्र करून द्यायचे की हा माझा सोयरा आहे. आणि त्या आधारावरती त्याला प्रमाणपत्र द्यायचं. त्या शपथपत्राच्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचं. लगेच त्या शपथपत्रावर त्याला लगेच दिलं. तुम्ही नंतर त्याची ग्रह चौकशी करा. तो जर खोटा पाहुणा असला देऊ नका. पटतं नाही तुम्हाला खऱ्याला खरं घडायला खोटं. पण शपथपत्र घेताना ते 100 रुपयाच्या बॉन्डवरचं तुम्ही घेतलं. आमचे पैसे किती चालले त्याच्या तर कमाईच का. ते पण मोफत करा आपण त्यांना सांगितलेलं बरोबर का. कुठे गेले ते
बरोबर ना? हा, मोफत करावं सांगितलं त्यांनी हा म्हणलं. कारण 100 रुपये 5 करोड गुन्हे मेले ना मराठी पैसे बरोबर. आता मेन खुटी ते झालं का? आता ध्यानात आलं सगळं. आता खरी खुटी राहिली उंची. आता खोट्या खाट्याशिवाय हे फिटत नाही. त्यांनी तर काय करू? ते सगळ्या शेवटी सांगू का कोण ऐकलं ना? खोट्या खाट्या शेवटी सांगितलेलं बऱ्या. सगळ्या सोयऱ्याची उंची खुटी आहे ती शेवटी सांगत उंची. आंतरवालीसह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घ्यायचे. त्यांनी ही मागणी त्यांनी त्यात असं दिलं, गृह विभागाकडून याबाबत विहित प्रक्रिया अवलंबून गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. पण पत्र पाहिजे त्याचं की सगळ्यांना. त्यांनी आदेश दिलेलं पत्र मात्र नाही. बैठकीत अभिप्राय म्हणून त्यांनी ते केलंय, पण पत्र मात्र नाही. ते पत्र लागणार. त्या पत्राची तयारी करावी. इथूनच ऐकत असले तर बांगे साहेबांनी ते पत्र लागणार आहे दादा आम्हाला. वंशावळी ज्या जुळवायच्या गाडीत 54 लाखातल्या त्याच्यात काहीची आडनावं नाहीये त्याबाबतच्या. त्याला तालुका स्तरीय त्यांनी समिती गठीत केली. ती समिती त्याच्यामध्ये 4-5 प्रकारचे तहसीलदार असतील, त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी असतील, मोडी लिपीचे अभ्यासक असतील. त्यांनी त्या वंशावळी जुळवायच्या आणि पटापट काम करायचं अशी एक त्यांनी समिती गठीत केली. काय रे शाळा आता लयच नशिबाचा प्रश्न आहे आपल्या. मोकळं तर माघारी जायचंच नाही गड्या. आरक्षण आपला असं म्हणणं आहे. क्युरिटी पिटिशनचा विषय सुप्रीम कोर्टात. त्या आरक्षणाच्या बाबतची आणि सगळ्या सोयऱ्याच्या याच्यातून जर एखादा हुकला, दोन्हीतून मी म्हणतो आम्ही, या सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केलेलं तर ते आरक्षण मिळेपर्यंत लांब जाऊ दे. लोकांचं मनस्थिती अशी व्हायला लागली, ते वर बघत आहे त्याच्याकडे. आमचा जीव चालला इथे सांगू हे जाऊ दे भुंगे तिकडे, नाही तर मी माहिती खालीन त्याच्यावर. इथं उमीचे ते डोकं होत लगेच माणसं. ते पोर वर बघत आहेत, मी इकडे तोड सांगतोय. इथं मरणाचा घामान भिजलोय. माहित नाही हे ताकद. तुम्हाला आवाज येतो का? मग काय काढा लावला मग बसा ना. वर येतो का? भोंगे पांडव का वर तिकडे तुमच्यासाठी? तिकडे वर आरक्षण मान्य न्यायालयात आहे. काय गप्पा येतो आवाज तुम्हाला लगेच. आता आवाज वाढी तुम्ही गप्पा सकाळी. सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आहे मग आवाज वाढा लागतोय मला. मग काय करा? मग बटन फिरायला लागतंय मला. त्याचं बटन संपलं फिरून. मान्य सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आणि जे क्युरिटी पिटिशन दाखल केलेले ते आरक्षण मिळेपर्यंत आणि सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून जर एखादा मराठा विसरून राहिला, जुळलं नाही, तर त्यासाठी आपण त्याला अशी मागणी केली
100% आरक्षण ते मिळेपर्यंत मराठा समाजाला शिक्षणातल्या सगळ्या क्षेत्रातलं 100% मोफत शिक्षण करण्यात यावं. आणि हे आरक्षण मिळेपर्यंत क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून मिळणारं आरक्षण आणि ते मिळेपर्यंत आणि सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून जर एखादा माझा मराठा भाऊ हुकला तर त्यासाठी हे मोफत शिक्षण आणि ज्या सरकारी भरत्या तुम्ही करणार आहे आरक्षण मिळेपर्यंत त्या करायच्या नाही. नाही तर आणि जर तुम्हाला त्या भरत्या शासकीय करायच्या असल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून करायच्या. या मुद्द्यात त्यांनी असं दिलंय राज्यातील मुलींना KG to PG शिक्षण देण्याचा शासनानं निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. पण मुलींना म्हणलं मुलं दिले सोडून खुटी पाचर ठेवणारच आणि मी नेमके खुट्या चुकतो सध्या 100% द्यायचं कबूल केलं दिलं अर्धवट. परत मग मी बोललो ते म्हणतात ते किती दिलं तरी ऐकतच नाही. दुरुस्त्याच पाठवतात दुरुस्ती मी केली तुम्ही केली मग मागणी काय म्हणती 100% सगळ्या क्षेत्रातलं मोफत शिक्षण देण्यात यावं आरक्षण मिळेपर्यंत आणि नोकऱ्या आरक्षण मिळेपर्यंत त्याच्यातल्या आमच्या जागा भरायच्या नाही. तुम्हाला जर त्यांचा भरायचा असल्या भरा लोकांच्या लेकराचं वाटलं भाऊ या मताच्या आम्ही नाही पण आमच्या जागा सोडून आता हे मोफत शिक्षण करतो म्हणले त्याच्यात तार झाला दिलं आड झालं तसं याचा सुद्धा शासन निर्णय लागणार. त्याचा सुद्धा निर्णय चांगले घेतले त्याबद्दल आमचं काय म्हणणं काहीच म्हणणं नाही फक्त हे जे शासन निर्णय आवश्यक. आता हे असला याच्यात या खंडावर का मला मी खरं खरं सांगत असतो वाचायला टाइम नाही मिळाला एवढं मोठं दप्तर दिलंय टाइम पण नाही. काय म्हणते तुला काय होते तुम्ही सांगा तुम्ही बस काय म्हणजे आमचं जे लफडं सोडून तुमचं घेऊन पळत मध्ये त्या का खाली आणि एक मार्ग लागून द्या मला तुमच्या शाळाचा मध्ये जाणता लेकराचा कल्याण हो ना तुमच्या शाळाच मध्ये तुमच्या घ्या परवानग्या ना आमच्याकडून घ्या फी आता मी आणि माहिती फी भरायला कापसून एक करू ना राव लागून नाही सुद्धा हे लेकर लय लांबून आले. मी रात्री त्या याच्यावर आलोय पनवेल मार्गे रोडवर झोपले होते हे पोरं मी स्वतः बघितले. हे साधे कष्ट नाही दे आपण एक मार्ग काढू सगळं जर एखाद्या गुंतले कोणतंच नाही व्हायचं. लय प्रॉब्लेम येते समजून घ्या तुमच्या मुद्द्याला खोडत नाही अजिबात नाही 100% घेईन शब्द हे म्हणून जर घ्याल तुम्हाला पण मला एक मार्ग काढू द्या जातीचं कल्याण होईल त्याच्यात. लय मोठं घेतल्यावर मग होत नसतं आणि लोक विकत होत असतात. हे पोरं रस्त्याने झोपलेलं बघितलं गाड्या लावून गाड्या बशी इतके एक वचने येतात इतके शब्द जागणार आहेत. काही ध्यान नाही करायचं म्हणलं काही करत नाही खुशाल बसत येत उन्हात बसा म्हणलं तर किती 6-7 घंटे झाले जागर बसून हे पदरात पाडायचं काहीतरी आपल्याला. याच्यात फक्त त्यांनी मोफत शिक्षणात हा बदल करावा आणि तेही लवकरात लवकर द्यावं संध्याकाळ पुरतच आजच. मान्य शिंदे समितीची आपण कायमस्वरूपी मागणी ठेवली होती
त्यांनी टप्प्याटप्प्याने मदत वाढती असं सांगितल्यामुळे 2 महिन्याची घोषणा त्यांनी ती केली, ती अधिकृत केली, त्याचा GR पण काढला त्यांनी. जिल्हा स्तरावर आपण वसतिगृहाच्या बाबतची मागणी केली होती. हे काय नवीन मागण्या नाहीत बरं का, या मागचेच आहेत, पण आपण पुढच्या तोंडाच्या सांगत होतो. पहिले मेन आपल्या आरक्षणाची होती, आपला तिचा जीव जास्त गुंतलेला होता. हे जर मागे पुढे झालं तरी नंतर करता येईल, परंतु त्याबाबत ते निर्णय घेतच नव्हते. पण आदेश मात्र दिसत नाही. असला तर मी वाचणार घे, रात्रभर वाचणार याचा शब्द ना शब्द. उद्या सकाळी कोणाचं बोलायचं कामच नाही, सगळ्यात घेऊन बसणार आहे. हे जे वाचलं ना, पुन्हा एकदा आव्हान करतो, हे जे वाचलंय त्याच्यात ज्याला ज्ञान असेल त्याने माझ्या सगळं चर्चा करायला सुद्धा बस. फिरून डबल चूक होता कामा नाही. इकडे या, ते वाचा, मग पुढचा निर्णय तुमचा ऐकून सुद्धा घेऊ. तिकडून शेंगा ठोकू नका. इथे निमानाने घेतला निर्णय तो ह्या काय असलं ते सांग. लोकांना तिसरं सांगून तिकडे राहणार बसल्या लेंडा झाला का इकडे येईल सांगू लागा आम्हाला. कारण माझ्या माहितीनुसार आपल्या या 3 मुद्द्यावरती आपण लावून धरलेले आंदोलन, त्याच्यातला अध्यादेश लई सगळ्या सोहळ्याचा आपल्यासाठी महत्वाचा. तो त्यांनी सारथीचा बाबतचा मुद्दा घेतला होता, बाकीचे घेतलेत काही आणखीन राहिलं व खाली झालं का पाठीमागे काय झालं होतं, ECBC ELW आणि ECBCच्या काही विद्यार्थ्यांच्या निवडी झाल्या होत्या, पण त्यांना नियुक्त केला जात नव्हत्या नोकऱ्या. त्याची अधिसंख्या पद सुद्धा निर्माण केले. तर काही EWचे खूप पोरं उपोषण करते, खूप असं म्हणजे त्यांचं खूप कष्ट चालू आहेत. ECBCचे सुद्धा 2014चे बोलायला नाही, त्यांच्या सुद्धा त्यांनी सांगितलंय वाचून दाखवलंय मोठे हो, दाखव का मुळची वाचून दाखवू का, आपल्याला दुसरं कामच काय आरक्षण सोडून. म्हणून गडबड झाली नाही, उर केलं मला जायचं होतं बैल सोडायला. बैल तिकडं ना आपण इकडे जा. त्याबाबत आपण त्या नियुक्त्या देण्यात याव्यात म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी असं उत्तर दिलेले. त्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे नियुक्त्यापासून वंचित राहिलेल्या ESBC SCBC सह सर्व प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्त्या देण्याकरिता अधिसंख्या पदे अधिनियम पारित करून 12 विभागात 1553 पदे निर्माण करण्यात आली आहेत. म्हणजे मागचं बरं काय, कोविडमध्ये व विविध न्यायालयीन प्रकरणात रखडलेल्या 3000 उमेदवारांना शासनाने जाणीवपूर्वक धोरणात्मक निर्णय घेऊन सदरच्या नियुक्त्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे न्यायालयीन प्रकरणामुळे नियुक्त्या प्रक्रिया रखडलेल्या 219 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निवड झालेल्या SCBC to EWS उमेदवारांना कर सहाय्यक वन अधिकारी वर्ग 1 व 2 अभियांत्रिकी सेवा पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्त्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारे एकूण 4772 उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येत आहे. त्याचा शासन निर्णय केला कसं, त्याचा आदेश झाला समजा झालं तरी मी वाचणारच आज संध्याकाळी. मी एक रात्र घालणार म्हणजे घालणार. मी एक काना मात्र होतला तरी ऐकत नसतो म्हणूनच. कोपर्डीचा खटल्याबाबतचे आदेश दिले आहेत असं सांगितलं. ते झालं. आता मी मुद्द्याकडे येतो. तुम्हाला मला लागते मागत होतो मग तिकडे येतो काय कुठे कुठे आपल्याला खोटे आले ना आधी कुठे ठोकल्या घेते ना आपल्या उलटेच धंदे करायची सवय पहिल्यापासून. ज्याच्याकडे जे काम होत नाही ते आपल्याकडे होत. लोक म्हणले आरक्षण भेटत नाही. 57 लाख काय मान आणि 57 लाखाला 5-5 लाख दिलं. 2.5 कोटी मराठी आरक्षणात गेले. हे काय होत नाही, कसं होत नाही. मायबाप समाजाचा विश्वास जिंकावा लागतो.
त्यावेळेस मायबाप समाज जीव द्यायला सुद्धा मागा पुढे बघत नाही. आणि ह्या आपल्या आंदोलनामुळेच हे यश आलेलं आहे. नसता ह्या 54 लाख नोंदी सुद्धा नव्हत्या. मराठवाड्यात 30-40 हजार सापड्या त्या बी नव्हत्या आतापर्यंत. 40 हजारावर काही केलं तरी 97 लाखापर्यंत मराठा परिवारासह आरक्षणात जाणार आहे. आणि सगळ्यात पुराच महाराष्ट्र. सगळ्यात कोण राहील का आता? आपलं जाळ किती पसरलेलं आहे. एका नोंदीवर 8-10 महाराष्ट्राला यायला घातलाय आपण एकट्यानेच. फक्त अध्यादेश गरजेचा आहे. अध्यादेश गरजेचा आहे म्हणून आपल्याला इतक्याला यावं लागलं. आपण त्यांना मराठवाड्यात नोंदी कधी सापडल्यात तर हैदराबादचं गॅजेट हे 1884 ते लागू करा म्हणून सांगितलं. लागू करा. महाराष्ट्रातल्या उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी आरक्षण आहे, काही ठिकाणी ह्या टप्प्यात बी नोंदी सापडल्या. मराठवाड्यात पहिल्यापासूनच कमी आहे, आताही कमी आहे. ते गॅजेट लागू करा. मराठवाडा हा सगळा कुणबी असं गॅजेट सांगतं ओबीसी आरक्षणाचं. ते गॅजेट घ्या आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेले आणि जे आरक्षणापासून वंचित राहिले त्यांच्या नोंदी सापडायला लागल्यात. समिती आणखी सापडणार आहे. परिवारात महाराष्ट्रातला एकही मराठा सगळ्या सोयऱ्यात या शब्दाखाली महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही. हे तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतो. आणि जर राहिला तर मी हक्काचा घर आहे तुमचा मुलगा म्हणून पुन्हा ताकदीने आंदोलन उभा करेन, पण मराठा आरक्षणापासून वंचित नाही ठेवणार. परिस्थितीला आता या 2 गोष्टी झाल्या तुमच्या लक्षात पण आल्या. याचा फक्त डेटा पाहिजे 54 लाख नोंदीचा. आता सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत जे अधिसूचना राजपत्र जे शासन निर्णयाचा अध्यादेश व्हायला पाहिजे तो मात्र याच्यात नाही. आणि माझी भांगे साहेबांना विनंती, तुम्ही हे प्रयत्न केलेत आम्ही त्यासाठी करीत आलो. आम्हाला मुंबईची हवस नव्हती. आम्ही सुद्धा कष्टकरी लोक आहेत, आमच्या सुद्धा काम आहेत, आम्हाला काही अडचण नाही. आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आजच्या रात्री आम्हाला हा अध्यादेश द्या. त्यांनी हे याला जोडून आपल्याला दिले. मला सांगणं गरजेचं आहे प्रामाणिकपणाने. अवश्य सांगितलं पाहिजे. पुढे होते मुख्यमंत्री साहेबांचे जोडी एकी गोबत एकटाच नाही आणा ना. आता मग पक्क ठेवायचं बघू. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या सगळ्या सोयऱ्याच्या व्याख्यासह आपण अध्यादेश करणार आहे असं सुमंत भांगे साहेबांचं सामान्य प्रशासनाच्या सचिव साहेबांचं म्हणणं आहे की त्यावरती सगळ्या सचिवांना सह्या केल्या, उपमुख्यमंत्री साहेबांना पण केली आणि मुख्यमंत्री साहेबांना पण केली. हे सुद्धा मी मीडियाला देणार आहे आणि माझ्या सगळ्या बांधवांना पण देणार. पण तरीही माझं म्हणणं आहे जर इतकं झालंय तर थोड्यात गुंतून कमी ठेवले तेवढा अध्यादेश आज संध्याकाळपर्यंत द्या. तुम्ही काहीही करा किंवा रात्रीतून द्या. आम्ही वाटल्यास आजची रात्र इथंच काढतो. आम्ही आज 26 जानेवारीचा सन्मान करून कायद्याचा सन्मान करून आम्ही आझाद मैदानाकडे जात नाही, पण मुंबई मात्र आम्ही इथून सोडित नाही. प्रशासनाचाही सन्मान करतो, शासनाचाही करतो.
तुम्ही जर एवढं केलंय तर मग तेवढा अध्यादेश द्या. मी आणि माझा हा समाज या काही घोषणा आहे का, काही प्रश्न आहे? घोषणा चलू दे. एवढं जर सरकारने केलंय तर जे जे शासन निर्णयाने अध्यादेश पाहिजे मात्र तेवढं द्या. मीही वकील बांधव आणि अभ्यासकांच्या माध्यमातून यावर शब्दावर रात्री याचा किस पाडतो. याच्यात काही आहे का, कुठे काठी आहे का? काही अभ्यास करतो रात्रभर. तुम्हालाही त्रास नाही ना आम्हाला. आमच्या बांधवांची इथं जेवणाची त्या काय एफसी काय ते एमसीए मध्ये जेवणाची व्यवस्था करा आमच्या इथल्या मायबाप मराठा समाजानं. आम्ही इथं थांबतो. पण तुम्ही आज रात्री जाऊन त्याच्यात नाही दिलं तुम्ही उद्या आझाद मैदानावर जाणार. आम्ही या समाजाला न्याय मिळावा आणि सरकारला साथ द्यावं म्हणून एक पाऊल मागे सरकार तयार आहे. तिथे येऊन उपोषण सोडायला तयार नाही, कारण मी उपोषण सुरू केलेले सकाळी 11 वाजल्यापासून. पाणी पितो फक्त पाणी पितो उपोषणात मी पाणी सुद्धा सोडून देत असतो. मी माझ्या जातीसाठी मरायला सुद्धा भेट नाही देणार. फक्त माझी सरकारला एक विनंती आहे. माझ्या खेड्यापाड्यातून माझा मायबाप मराठा समाज न्यायासाठी इथं आलाय. माझे पोरं या शहरात या जनतेच्या दारात उभा आहेत. लेकरा बाळाला जर पाणी लागलं तर तांब्या भरून पाणी द्या, त्यांना साथ द्या. किंवा जर माझ्या एखाद्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला कोणी डावचायचा प्रयत्न केला किंवा अधिकाऱ्याकडून काही त्याला वाईट वागणूक देण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातला मराठा समाज झाडून पुसून मुंबईत येईल, हे लक्षात ठेवावं. आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो, आम्ही आलमुठापणा करायला इथं आलो नाही, समाजाला न्याय मिळावा म्हणून इथं आलो. जर आम्हाला काही त्रास देण्याचा प्रयत्न झालाच तर महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्याने घरी न राहता झाडून पुसून सगळ्यांनी करोडोनं मुंबईकडे या. कारण कोणाला त्रास व्हावा म्हणून आम्ही इथं नाही आलो, आमच्या न्यायासाठी आलो. सगळे प्रमाणपत्र द्या, त्याची कारवाई तुम्ही सुरू केली त्याबद्दल आमचं तुमच्याबद्दल आम्ही कौतुकच केलं. त्याच्या परिवारालाही द्या, मात्र परिवारांनी अर्ज करायला सुरुवात करा. समोरच्याला बोलायला जागा नाही ठेवायची, अर्ज दिले नसतील म्हणून. अर्ज द्या, आपले प्रमाणपत्र ताबडतोब निघतील. आणि याला जोडून जर 37 लाख प्रमाणपत्र वाटप झाले तर सगळ्या सोयऱ्यांना उद्यापासून फायदा होईल. त्यासाठी अध्यादेश आवश्यक आहे. भांगे साहेबांना माझी विनंती आहे, तुम्हाला जितके ताकदीने प्रयत्न करता येतील तितके करा. मुख्यमंत्री साहेबांना, दोनही उपमुख्यमंत्री साहेबांना सोबत घ्या आणि आमच्या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आम्हाला आज संध्याकाळपर्यंत द्या किंवा आज रात्रीत प्रयत्न करा. उद्या आम्हाला 11-12 वाजेपर्यंत द्या, मात्र त्यानंतर मग मी आझाद मैदानाकडे जाईल. तुम्हाला आमची लिफ्ट आहे, आमची तुम्हाला साथ आहे. आमचा हेकेखोरपणा नाही. तिथं गेलं तरी आरक्षण घ्यायचं आणि इथूनच घ्यायचंय, इथूनच उठत नसतो मग मी. आणि आम्ही तिथं जमिनीवर शेतात बसलो तरी मागणी आमची आरक्षणाची. आम्ही इथं आलो आरक्षण घेण्यासाठीच आलो. मला डाटा पाहिजे, याचा अध्यादेश पाहिजे, केसेसच्या बाबतचं पत्र पाहिजे आणि मोफत शिक्षणाच्या बद्दलचा आणि राखीव जागा ठेवण्याच्या बद्दलचा सुद्धा निर्णय पाहिजे. जो अध्यादेश आपण काढणार आहे सगळ्या सोयऱ्यांचा, त्यांच्या मिनिटांची आमच्या लागले तिथे आता हे म्हणजे का मी नाही. मग ते जर अध्यादेश आपल्याला 15 मिनिटात देत असले तरी आम्ही आझाद मैदानाला जाणारच आहे. दिलं तरी आझाद मैदानाला जाणार, नाही दिलं तरी जाणार. दिलं तर गुलाल उधळायला जाणार, नाही दिलं तर
आम्हाला उपोषण करायला सुट्टी आपल्यापाशी नाही, तरी आम्हाला त्याच्यातलं बार काही वाचायचं याच्यातलं एखादा फक्त शब्द फिरतो हो केला ना तुम्ही लय बाहेर आला, त्यामुळे मला पटकून बाहेर यावं लागतं. मग वाचण्यावर देणार असतं मी रात्रंदिवस जागा आहे माय बापा, शपथ सांगतो मी शब्द फिरता वाच नाही. मला ते वाचितो मी कोणता काय शब्द बोललाय सचिव याच्यावर ध्यान देतो, चुकीचा शब्द आहे का याच्यात काना मात्रा हुकला काय, माझ्या बापाचं माय बापाच्या पोराचं बरोबर होईल एक जर काना मात्रा हुकला, एवढं लढून आपला उपयोग नाही मला. म्हणून याच्यावर अभ्यास करावा लागतो, याच्यावर ते वाचायला लागतं. वेळ दिला उलशी कुशी झाला का बाहेर जे दंगा चालू होतो त्यांना दोन ते हलग्यावाले ते तुमचा तालच चालू होतो. मला वाटतं मला बोरी तर कापून चलावं आपलं बाहेर काढतो, म्हणजे तुमचा राव स्वतः होता असं नाही. तुमच्या ते माझ्यावर कोणालाच नाही, कोणावर टाकत नाही तुम्ही, इतक्या माझ्या विश्वास टाकतात आणि मी बी जीव बी द्यायला तुमच्यासाठी तयार आहे. याच कारणात त्यांचं काय होतं बघूयात आपण. त्यांना आत्ता आणि रात्रीचा वेळ दिलाय, त्याच्यावरती आता अभ्यासक म्हणून जे महाराष्ट्रात कोणी अभ्यासक असतील त्यांनी रातोरात या, आम्हाला सांगू लागला नाही उद्या त्याला परत तिकडे बॉम्बला तसंच हे नाही ते नाही, तो काही शब्द घ्यायचा असले सांग इकडे. आपण त्याच्यावरती चर्चा करूयात, त्याच्यावर अभ्यास करू, त्याच्यावर वाचू. आपणही संध्याकाळी याच्यावर चर्चा करू एकत्रित तिथं जिथं तिथं. कोणाला वाहनाला त्रास होईल असं काय करू नका, सगळेजण इकडे थांबा. मी तुमच्या शब्दाच्या पुढे नाही, तुम्ही माझ्या नाही. आपल्यापासून कोणालाही मुंबईकराला त्रास होऊ द्यायचा नाही, कारण मुंबईतले भाऊ सुद्धा सगळे जनता आपली, आपण त्यांचे. एकमेकावर माया करायला शिकायचं. सगळ्यांनी त्या मार्केटकडे या, तिथं सगळ्यांनी आता जेवण ठेवणं करू. आपण याच्यावर अभ्यास करत बसू आणि आपल्याला आझाद मैदानाला गेलं तरी आरक्षण घ्यायचं, इथून घ्यायचं, कुठून आपण तर पहिलेच म्हणलो आंतरवाद दिलं तरी आम्हाला घ्यायचं, आणि बिडात दिलं तरी घ्यायचं, नगरात दिलं तरी घ्यायचं, पुण्यात दिलं तरी घ्यायचं, आणि आझाद मैदानाला गेलं तरी घ्यायचं. आझाद मैदान कॅन्सल आहे का आपलं? नाही. आपण म्हणलं तर महागार नाही, आदेश द्या, मग काय हरकत नाही. आम्हाला का तिथे जाऊन काय घर बांधायचं का? आम्हाला तिथे जाऊन काय काही जागा धरायचं काय? सगळ्यांना टाकायला दोन दोन गुंठे तरी गुंठे वाली गुंठे घेणं काही असं काय नाही ना. त्याच्यामुळं काही गोष्टी समजून घ्या, आपल्याला अभ्यास पूर्ण व्हावा लागेल, दूरदर्शन ठेवावं लागणार आहे. त्यांनी ते आपण ज्या 3-4 मागण्या आता केल्या त्याबद्दल जे शासन निर्णय दिले त्यासाठी इकडे आलेले आपण. आपलं काय म्हणणं आहे, पण तरी ते आल्याच्या नंतर वाचूनच निर्णय समाजाला विचारून घेतला जाईल. म्हणजे तुम्ही या महाराष्ट्रातला मराठा समाज मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून ते त्यात चुकीला म्हणजे काय हा मानणार नाही, म्हणून तो तुमचा महाविश्वास आहे माझ्यावर. मला पक्क लागतं तर जमतं. ते आल्यावर पुन्हा आणखीन एखादी 15 मिनिटांनी तरी 15 मिनिटं बोललं तरी 2-4 घंटे काही केलं तरी लागणारच. जाऊन झालं, पण आज ही वेळ दिला, रात्र दिली, ते कवा आले की पुन्हा आपण त्याच्यावर चर्चा करू. पुन्हा मी काही वकील बांधव काय अभ्यास घेऊन बसतो, चर्चा करतो. आता त्याच्यावर निघताना झाली, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी शांतता राहतात. जेव्हा जायचं आझाद मैदानचा उद्या निर्णय आपण सगळ्यांनी बसून उद्या घ्यायचा. निर्णय तुमचा, माझा, आपल्या समाजाचा. पण आरक्षण पूर्ण मिळाल्याशिवाय माघारी जायचं नाही. एक मिनिट, यांचा काहीतरी प्रश्न. एक मिनिट आडा ना करू, मला आवाज नाही यायचा. ते काय म्हणले तुम्ही सांगा मला. डेटा म्हणलं तालुका नसतो आहे का? आता डेटा म्हणजे ज्याला प्रमाणपत्र मिळालं तो घरावाईज म्हणा, तालुका वाईज कशाला घरावाईचा झाला तो. आता मात्र मुंबईच्या सगळ्या मराठा बांधवांवर जबाबदारी आजची वाढली. थोडं जेवणाचं आणि पाण्याचं या लेकरांना तातडीनं करा आणि सगळ्यांनी तिकडे बाजूला जाऊन आराम करा. ते ग्राउंड कुठे बघा, सगळे तिकडे चला. आझाद मैदानचा निर्णय उद्या 12 वाजता आपण घेणार आहे. आणि मी जर सरकारला पुन्हा एकदा सांगतो, मी जर आझाद मैदानकडे निघाले तर मागं वळणार नाही. मग आता मी सरकारला
द्यायचा का आजचा हे आजचा आणि रात्रीचा वेळ द्यायचा का सरकारला? जाऊ द्या, एवढं वेळ देऊन टाकून लय दिलं आपण 7 महिने करतात का बघू नाही उद्या त्याला निघाले ते काळ्या दिशेने. आज कुणी तिकडे आझाद मैदानकडे जायचं नाही आणि सगळेजण आराम करा. बेस्ट आपण याच्यावरती अभ्यास करतो जरा. मी आता काय करतो, वकील बंधू मुंबईतले महाराष्ट्रातले काही अभ्यासक रात्री तिथे आम्ही याच्यावरती चर्चा करतो. आपल्या पोराचं कल्याण करायचं आपलं भंगार.